मेजरमेंट अँड इफेक्ट ऑफ हीट. मेजरमेंट म्हणजे मोजमाप, इफेक्ट्स परिणाम कोणाचे, हीटचे. त्या ठिकाणी पाहायचं आहे. पहा, माझी जोडी कोणासोबत असेल. जसं आता म्हणतो ठेवण्याची जोडी ही आमच्या गलीतल्या काळ्या कुत्री सोबत आहे, तसंच आपल्याला इथं पाहिजे की हिंची जोडी कुणासोबत आहे. जत्रेला गेलतास का माझ्या बेटाच्या बेटा? तू ह्याला म्हणत तू गेलतास का? नाही. तिथं गाडी बिडी असते बेटा, माहिती का? खेचर खेचर, यु नो, खेचर इज अ मिक्सचर ऑफ द घोडा अँड गाडविन. आता ते तुझ्यासोबत लग्न लावून बरं हाल. टेम्परेचर ऑफ ह्युमन बॉडी. टेम्परेचर माणसाच्या हेल्दी ह्युमन बॉडीचं टेम्परेचर किती असतं? 98.6 डिग्री फेरनहाइट. बॉइलिंग पॉइंट ऑफ द वॉटर 212 डिग्री फेरनहाइट. सेल्सिअस मध्ये असेल तर 100 डिग्री सेल्सिअस. रूम टेम्परेचर सर्वसामान्य तापमान किती असतो? 296 केल्विन. फ्रीजिंग पॉइंट ऑफ वॉटर किती आहे? 0 डिग्री सेल्सिअस. हू इज टेलिंग द ट्रुथ? कोण खरं बोलत आहे? कोण खरं बोलत आहे मला सोडून? कोण खरं बोलत आहे? द टेम्परेचर काय बेटा? द टेम्परेचर काय म्हणतात? द टेम्परेचर ऑफ ए सबस्टन्स. द टेम्परेचर ऑफ ए सबस्टन्स काय म्हणतो बेटा? सांगा. द टेम्परेचर ऑफ सबस्टन्स इज मेजर्ड इन जूल्स. टेम्परेचर कशामध्ये मोजतात? डिग्री सेल्सिअस, फेरनहाइट आणि केल्विन मध्ये. पण हीट कशामध्ये मोजतात? जूल मध्ये मोजतात. बरोबर आहे. म्हणजे काय बेटा? चुकीचं आहे. काय आहे? चुकीचं आहे. फॉल्स. हीट फ्लोज फ्रॉम heat flows from an object at higher temperature to object at lower temperature. ठीक आहे बेटा. कधी कधी पोरं लवर म्हणतात. लवर नाही म्हणतात. लवर म्हणजे प्रेमिका. लवर म्हणजे प्रेमिका. वी डोंट हॅव लवर इन दॅट एज. आहे का तुला? पप्पा मग पहिल्या म्हणतील बेटा माझा जोडा कुठे आहे बेटा? जरा ये तो डोसका आणि माझा जोडा. तर ट्रू आहे. Joule is the unit of heat. Yes, it is also true. Object contract on heating. ज्यावेळेस वस्तूला गरम करतात. कोणाला? वस्तूला गरम केल्यावर जवळ होते का लांब होते? लांब होते. एक्सपांड. कॉन्ट्रॅक्ट म्हणले हे कसं आहे? चूक आहे. उच्चार व्यवस्थित करा. चूक आहे. इट इज फॉल्स. काय बेटा? फॉल्स. atoms of a solid आर फ्री. ना सॉलिडचे ऍटम हे गच्च असतात, दाबून धरतात एकमेकाला. इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्याच्यामध्ये असतं, ती गच्च असतात. म्हणून हे कसं आहे? चुकीचं आहे. दॅट इज अ फॉल्स. ओके. The average kinetic energy of atoms in hot object is less than the average kinetic energy of atoms in a cold object. It is also false. उलट येते. You will find if you search a thermometer is used to measure temperature. आता बघा, you will find if you search. काय वापरतात बेटा? थर्मोमीटर. कशासाठी? टेम्परेचर मोजण्यासाठी. The apparatus used to measure the heat called a dash dash calorimeter. Temperature is the measure of average kinetic energy. Average measure of the average. The heat contained in the substance is measure of dash dash total
कायनेटिक एनर्जी ऑफ atoms in the substance. हे काय निशिगंधा. निशिगंधा, a school containing all the ingredients for making tea in a solar cooker. निशिगंधा काय केले आहे, kept a vessel containing all the ingredients for making tea in a solar cooker. सोलार कुकर मध्ये त्या ठिकाणी काय केलं, सर्व जे काही बनवायचं त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. शिवानी kept a similar vessel on a stool. शिवानी तसेच वेसल स्टोअर ठेवलेले आहे. Whose tea will be ready first and why? कुणाची चहा पहिला लवकर होईल सांगा बरं का. स्टोव वाल्यांची लवकर होईल. जर पेटीलो तर पेटी नाही गेला, दिवसभर ठेवलं तर काय, रात्रभर ठेवलं तर काय फरक पडणार आहे का. कुकर मध्ये ठेवलं, सोलार कुकर मध्ये रात्रीच्या वेळेस ठेवलं तर काय घंटा फरक पडणार आहे का त्याच्यामध्ये. भर उन्हात पाहिजे ठेवले, भर उन्हात ऊन पडलं पाहिजे, त्याच्यावर गरमी मिळाली पाहिजे. थंडीच्या दिवसात कसं गरमी लागते की नाही तुला, ठेवायला लागते की नाही गरमी. The solar cooker focuses the available sunlight at certain point. जे सूर्याची किरण पडतात त्या तिथे काय असतो, लेन्स असतो. सर्व एकत्रित पडून ते कॉन्सन्ट्रेट करतात, एकत्रित जमा होतात एखाद्या पॉइंटला. द वेसल केप्ट ऍट दॅट पॉइंट फॉर कुकिंगच्या पॉइंटला वेसल आहे त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट होतात. इट वॉर्म्स अप स्लोली ऍज द अमाउंट ऑफ सनलाइट रिचिंग द अर्थ इज लेस. हे काय करतात, गरम करतात स्लोली, जसं अमाऊंट ऑफ सनलाइट जे काही प्रमाण आहे सनलाइटचं त्या ठिकाणी अर्थपाशी पोहोचतो. इट कन्झ्युम्स लॉट ऑफ टाइम, याला खूप जास्त वेळ लागतो. whereas the stove uses fuel which burn instantaneously and provide large amount of heat. whereas कधी कधी काय होतं, स्टोव्ह काय करतात, फ्युएल्स वापरतात which burn in the कशामध्ये बेटा, इन्स्टंटेनियसली. आता आपण काय वापरतो, रॉकेल वापरतो, कधी कधी घासलेट वापरतो का नाही, अँड प्रोव्हाइड लार्ज अमाउंट ऑफ हीट. देअरफॉर शिवानीची चहा पहिला रेडी होईल. बरोबर आहे, पहिला सांगितलं शिवानीची चहा लवकर होते. राईट ब्रीफ आन्सर्स. डिस्क्राइब अ क्लिनिकल थर्मोमीटर. हाऊ डज इट डिफर फ्रॉम द थर्मोमीटर युज्ड इन द लॅबोरेटरी. म्हणजे जो थर्मोमीटर लॅबोरेटरी मध्ये वापरला जातो आणि क्लिनिकल थर्मोमीटर यांच्यातला जो फरक आहे तो सांगा, असं त्या ठिकाणी सांगितले. इथं काय बेटा आहे, मर्क्युरी असते, गड्डा असतो, इथं बल्ब असतो. बल्ब म्हणजे गड्डा गोल असतो, मर्क्युरी असतो. इथं गड्डे कॉन्स्ट्रिक्शन असतं. हे थर्मोमीटरचे मार्क्स आहे त्याच्यावर. दॅट इज अ क्लिनिकल थर्मोमीटर आपल्याला पाहायला मिळत असतं. आणि मॅक्झिमम किती आहे बेटा, 42 डिग्री सेल्सिअस त्या ठिकाणी दाखवायला लागले. अ क्लिनिकल थर्मोमीटर हॅज अ नॅरो स्टीम. हे जे काही क्लिनिकल थर्मोमीटर आहे, जे स्टीम आहे ते हे जे आहे नॅरो असतं. अँड लॉंग बल्ब आहे बेटा, हे काय बल्ब आहे बरं का, बल्ब फिल्ड विथ मर्क्युरी. जो काही बल्ब आहे तो मर्क्युरीने भरलेला आहे. देर इज अ स्मॉल कॉन्स्ट्रिक्शन इन द स्टेम. इथं छोटासा काय दिसायला लागला, कॉन्स्ट्रिक्शन कशामध्ये, ह्या स्टेम मध्ये आहे. हेल्ड इन द आर्मपिट. काय बेटा, आर्मपिट ऑर द माउथ, जे तोंडामध्ये ठेवलं जाते किंवा बगल्यामध्ये ठेवलं जातं ते सांगितलेलं आहे. ऑफ अ पेशंट. द मर्क्युरी इन द बल्ब रायझेस इन द स्टेम. आणि जो काही मर्क्युरी आहे त्या ठिकाणी जो बल्ब मध्ये आहे त्या गड्ड्यामध्ये तो वाढायला लागतो. द बल्ब ऑफ द थर्मोमीटर इज लॉंग. आणि जो बल्ब आहे थर्मोमीटरचा तो लांब असतो. स्टीम ही पातळ असते. स्टीम म्हणजे काय, पुढचा भाग तो पातळ असतो. इट इन्क्रीजेस द सेन्सिटिव्हिटी ऑफ द थर्मोमीटर. ते थर्मोमीटरची सेन्सिटिव्हिटी वाढवतात. द थर्मोमीटर युज्ड इन द लॅबोरेटरी. जे काय थर्मोमीटर आपण लॅबोरेटरी मध्ये वापरतो हॅज वायडर रेंज. त्याची रेंज वायडर असते. अँड डज नॉट हॅव कॉन्स्ट्रिक्शन लाईक अ क्लिनिक थर्मोमीटर. आणि त्याच्यामध्ये क्लिनिकल थर्मोमीटर सारखं काही कॉन्स्ट्रिक्शन राहत नाही. What is the difference between heat and temperature? What are their units? हीट आणि टेम्परेचर मधला फरक काय आहे, त्याची युनिट्स काय, ते परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे. आणि परत हा परीक्षेला विचारला जाऊ शकतो. आज युनिट टेस्ट मध्ये काय पडलं होतं काय, उद्या आहे का, पहा बेटा. हीट इज अ डॅश डॅश एनर्जी. सांगा, हीट इज अ thermal energy. टेम्परेचर इज द मेजरमेंट ऑफ हॉटनेस और कोल्डनेस ऑफ ऑब्जेक्ट. टेम्परेचर हे काय आहे, एखाद्या वस्तूची हॉटनेस, एखाद्या वस्तूची कोल्डनेस मोजण्यासाठी त्याचा वापर केला जातो. हीट फ्लोज इन डायरेक्शन ऑफ टेम्परेचर. हीट हे कोणत्या डायरेक्शन मध्ये फ्लो होते, टेम्परेचरच्या डायरेक्शन मध्ये फ्लो होते. टेम्परेचर डिटरमाइन्स द डायरेक्शन ऑफ हीट फ्लो. आणि टेम्परेचर काय डिसाइड करतो, डायरेक्शन. कोणाचा, हीट फ्लोचा डायरेक्शन डिसाइड करतो. एसआय युनिट काय याचा, जूल. सीजीएस युनिट काय आहे, अर्ग. काय आहे बेटा, अर्ग आहे. काय आहे, अर्ग आहे. इकडे एसआय युनिट काय येतं, केल्विन. पुन्हा नाही बघा, डिग्री सेल्सिअस आणि काय, फॅरेनहाइट. आणि काय आहे,
Explain the construction of explain the construction of calorimeter. Draw the necessary figure. हे काय बेटा कॅलरीमीटर आहे. हे च्यामध्ये हे काय आहे मधला थर्मोमीटर आहे. हा मधला भांडा आहे त्याला इंडर वेसल म्हणतात. एअर कॅव्हिटी मोकळी जागा आहे. हीट रेजिस्टंट रिंग आपल्याला पाहायला मिळते. हीट रेजिस्टंट लीड आहे. थर्मोमीटर आहे. स्टिरर हा काही हलवण्यासाठी असतो. हे आउटर वेसल म्हणजे त्याच्या हे बाहेरचं भांड त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आता पहा बेटा अ डिव्हाइस युज्ड फॉर हीट मेजरमेंट कॉल्ड कॅलरीमीटर. जो डिव्हाइस आपण हीट मोजण्यासाठी वापरतो, जो डिव्हाइस आपण कशासाठी वापरतो बेटा हीट मोजण्यासाठी वापरत असतो त्याला कॅलरीमीटर असं म्हणतात. कन्स्ट्रक्शन ऑफ कॅलरीमीटर मध्ये काय आहे तर त्याच्यामध्ये एक मेटॅलिक वेसल आहे. हलवण्यासाठी स्टिरर आहे. कशाने बनलेले कॉपर आणि अल्युमिनियमने. कशाने बनलेले कॉपर आणि अल्युमिनियमने बनलेले आहे. द वेसल इज देन केप्ट इनसाइड अ वुडन जॅकेट. आणि काय झालं चक्कर आहे का? The vessel is then kept inside a wooden jacket. आणि हा जो वेसल आहे तो कशा ठेवण्यात आलेला आहे जो लाकडाचा जो काही भाग आहे त्याच्यामध्ये ठेवण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये हीट इन्सुलेटिंग मटेरियल असतात. व्हॉट इज हीट इन्सुलेटिंग मटेरियल. हीट इन्सुलेटिंग मटेरियल म्हटलं तर उष्णता मध्ये जात नाही मधली उष्णता बाहेर पण येत नाही त्याला हीट इन्सुलेटिंग मटेरियल असं म्हटलं जातं. लाकूड हे त्याचं एक एक्झाम्पल आहे. एक्सप्लेन व्हाय रेल्स हॅव गॅप्स ऍट स्पेसिफिक डिस्टन्सेस. म्हणजे ज्यावेळेस सिव्हिल इंजिनिअरिंगला पुण्याला शिकायला होतो त्यावेळेस हा पॉईंट होता. आम्हाला शिकत असताना होतं टॉस मध्ये थेरी ऑफ स्ट्रक्चर मध्ये होतं की रेल्वेचं त्या ठिकाणी नाही रेल्वे डिझायनिंग मध्ये सर रेल्वे अँड टनलिंग हा विषय होता मला थर्ड इयरला. रेल्वे अँड टनलिंग मध्ये त्या रेल्वे अँड टनलिंग मध्ये आम्ही त्या ठिकाणी पाहिलं होतं. रेल्वे आणि टनलिंग मध्ये काय गुफा असतात ना त्याला टनलिंग म्हणतात. मग मुळामध्ये कसं असतं बेटा माहितीये का की रेल्वे तुम्ही बघा कधी रेल्वेच्या जिथं हे असतं मध्ये गॅप असतो थोडा बैठला का कधी. कशामुळे असतं उन्हामुळे काय होतं रेल्वेचे ट्रॅक गरम होऊ शकतात किंवा जास्त प्रेशरमुळे गरम होऊ शकतात. आणि गरम झाल्यावर त्याचं काय होतं एक्सपान्शन होतं. आणि जर जास्ती जर ह्याच्यावर प्रेशर जर पडला तर ते काय होतील एकतर बेंड होतील नाहीतर क्रॅक होईल. एकतर बेंड होईल नाहीतर काय होईल क्रॅक होईल. म्हणून त्याच्यामध्ये काय असतं कंटिन्युअसली गॅप. आणि रेल्वे ट्रॅक जाण्याच्या पहिला रेल्वे त्या ट्रॅकवरून जाण्याच्या पहिला रोज तिथे इन्स्पेक्शन होत असतं माहिती आहे का तुम्हाला. डेली त्या ट्रॅकचं इन्स्पेक्शन त्या ठिकाणी डेली होत असतं. रेल्वेचे कर्मचारी असतात त्यांच्या छोट्या गाड्या असतात बघा ऐकलं बी असतात ते बारीक राहते रुलर असलेले राहते बघा त्या ट्रॅकवरून ते चालणाऱ्या गाड्या असतात. डेली त्या ठिकाणी ते रुटीन मध्ये बघत असतात कुठे गॅप पडलाय कुठे काय झालं त्या पद्धतीने त्याला ऍडजस्टमेंट केलं जातं त्याला हे केलं जातं. ऑल सॉलिड एक्सपांड ऑन हिटिंग. ज्यावेळेस आपण सॉलिड पदार्थाला हिट करतो त्यावेळेस ते काय होतात एक्सपांड होतात. As rails are made up of steel. Rails कशाने बनलेले स्टीलने. These also expand. काय एक्सपांड करतात त्या ठिकाणी एक्सपांडिंग समर उन्हाळ्यामध्ये ते एक्सपांड होतात आणि विंटर मध्ये कॉन्ट्रॅक्ट होतात. विंटर मध्ये कॉन्ट्रॅक्ट होतात थंड म्हणजे बारीक होतात. एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन कॅन कॉज सॅगिंग अँड बेंडिंग ऑफ रेल्स. आताच म्हणतो की हे नेल्स नाही बेटा रेल आहे RAILS आहे ठीक आहे बेटा. काय होतं ते सॅग म्हणजे बेंडिंग होते वाकतात किंवा क्रॅक त्या ठिकाणी येऊ शकतो. ज्याच्यामुळे काय होतं रेल्वेचे जे ट्रॅक असतात डिरेल होतात बाजूला निघतात. द ट्रेन्स रनिंग ऑन देम द रेल हॅव बीन प्रोव्हाइडेड विथ गॅप्स. म्हणून त्या ठिकाणी स्पेसिफिक डिस्टन्सला गॅप प्रोव्हाइड केला जातो. कशासाठी टू प्रिव्हेंट बेंडिंग ऑफ रेल्स. जे काही रेल्स आहेत जे काही बेंड होऊ शकतात कॉन्ट्रॅक्शन एक्सपान्शनमुळे ते बेंड होऊ नये म्हणून त्या ठिकाणी केलं जातं. These spaces get closer in summer. आणि जे स्पेसेस असतात उन्हाळ्यामध्ये क्लोजर येतात आणि हिवाळ्यामध्ये वायडर येतात. हिवाळ्यामध्ये काय येतात बेटा एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ फॉर्म्युले द एक्सपान्शन कोएफिशिएंट ऑफ लिक्विड अँड गॅस. द फॉर्म्युला फॉर लिक्विड एक्सपान्शन गॅस काय सांगा बरं का बेटा. VT इज इक्वल टू V1 इन ब्रॅकेट 1 प्लस हे बी आहे बरं का बेटा बीटा दाखवतो बीटा इंटू डेल्टा टी. बीटा इंटू डेल्टा टी असं आहे ते त्यात बोट लिहिसाल. बीटा बरोबर काय ते सांगा V2 मायनस V1 डिवाइडेड बाय V1 ठीक आहे. त्या इक्वेशनवरून आपल्याला काय सांगता येतं पहा. The volumetric expansion coefficient of liquid beta is defined as काय
फ्रॅक्शनल चेंज इन द व्हॉल्यूम ऑफ लिक्विड. काय बेटा? फ्रॅक्शनल चेंज इन व्हॉल्यूम ऑफ लिक्विड पर डिग्री सेल्सियस. पर डिग्री सेल्सियस और केल्विन. पर डिग्री सेल्सियस और केल्विन. चेंज इन टेम्परेचर. चेंज इन टेम्परेचर. व्हॉल्यूमेट्रिक एक्सपान्शन कोएफिशिएंट ऑफ लिक्विड सेम तसंच आहे. फ्रॅक्शनल चेंज इन द व्हॉल्यूम ऑफ गॅस. तिथं होतं लिक्विड, इथं काय आहे? गॅस. पर डिग्री सेल्सियस किंवा केल्विन. चेंज इन टेम्परेचर. टेम्परेचरला जरी असलं तर प्रेशर कसा असतो? कॉन्स्टंट असतो. मग बीटा हे काय आहे? कॉन्स्टंट प्रेशर व्हॉल्यूमेट्रिक एक्सपान्शन कोएफिशिएंट आहे गॅसच्या केसमध्ये. आता सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल. तुम्हाला म्हणले खूप सोपे क्वेश्चन्स आहेत. व्हॉट मस्ट बी द टेम्परेचर इन द फॅरनहाइट so that it will be twice its value in Celsius. Let the temperature Celsius मध्ये काय दिले आहे तर समजा x आहे. काय बेटा? x. तो फॅरनहाइट मध्ये टेम्परेचर काय असेल? 2x. दुप्पट म्हटलं ना, 2x असेल. फॉर्म्युला काय? f minus 32. f minus 32 divided by 9 divided by 9 is equal to c by 5 is equal to. मग आता मला सांगा f ची व्हॅल्यू काय आहे? 2x minus 32 divided by 9. खालचा भागाकार इकडे जाऊन काय होतो? गुणाकार. इकडला भागाकार इकडे जाऊन काय होतो? गुणाकार. 5 एक 5 5 दोन्ही 10. 32 गुणिले 5 160. हे 9x मायनस 160. इकडला प्लस इकडून काय होतो? मायनस. मग ज्यावेळेस आपण 10x मधून 9x कट करू तर त्या ठिकाणी उत्तर काय येते बेटा? इथे थोडी चूक केली आहे. इथे इक्वल टू आहे बेटा. इक्वल टू. इकडला प्लस इकडे जाऊन काय झाला बेटा? मायनस झाला. 9x मधून 10x गेले तर किती उरले? मायनस x मायनस 160. मायनस मायनस काय होते? प्लस. म्हणजे x बरोबर काय येते बेटा? 160. टेम्परेचर इन फॅरनहाइट किती आहे? 2x आहे. 2 गुणिले 60 किती आला सांगा? 320 डिग्री फॅरनहाइट. 320 डिग्री बोला चला. 320 डिग्री फॅरनहाइट. काय मग बिघड जायचं. शिला सोड सृष्टी. सावता माझ्याकडे दिसतो. खातो तुला कसं? A bridge is made from 20 meter. कशापासून बनलेले बघा रे ब्रिज? बघा रे ब्रिज कशापासून बनले बघा. एकदा बघून घ्यावाच. एक 2 मिनिट. Just give 2 centimeters.
पुढचं टॉपिक. A bridge is made from 20 meter long iron rods. ब्रिज हे बनलेलं आहे 20 मीटर लॉंग अशा लोखंडाच्या रॉडनं बनलेलं आहे. टेम्परेचर 18 डिग्री सेल्सिअस आहे. डिस्टन्स बिटवीन दोन रॉडच्या मधला जो काही डिस्टन्स आहे तो 0.4 सेंटीमीटर आहे. अप टू व्हॉट टेम्परेचर विल द ब्रिज इन द गुड शेप. कोणत्या टेम्परेचर पर्यंत ब्रिज चांगल्या शेप मध्ये असेल तर तिथं काय करावं लागेल. सॉलिड कशामध्ये कन्वर्ट होत आहे लिक्विड मध्ये हीट मुळे. म्हणून लेंथ ऑफ रॉड आहे 20 मीटर लांबी दिले. लेंथ ऑफ रॉड आफ्टर एक्सपान्शन झाल्यानंतर फुगल्याच्या नंतर दिले 4 वाढले सेंटीमीटर म्हणजे 20.004 झालं. इनिशियल सुरुवातीचा तापमान 18 डिग्री सेल्सिअस आहे. फायनल टेम्परेचर काढायचं आहे. डेल्टा टी म्हणजे चेंज इन टेम्परेचर इज इक्वल टू T2 मायनस T1 आहे. कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन ऑफ आयर्नचा फॉर्म्युला काय आहे ही तर व्हॅल्यू माहिती असते दिलेली असते 11.5 into 10⁻⁶. इथे काय काय चेक कर बघा रे लवकर बघा पर डिग्री सेल्सिअस आहे का बघ लवकर बघ रे चल. कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन मुळे काढ लवकर. असं दाखव माझ्याकडे. लेंथ पर डिग्री सेल्सिअस ठीक आहे. एल पर डिग्री सेल्सिअस हे काय लेंथ आहे बेटा ठीक आहे. L2 मायनस L1 L2 मायनस L1 काय काय केलंय मलाच काही कळणार नाही बोलतोस. एक मिनिट बघून केलं आपण बघू इकडं बघू इकडे कोणतं कुठे गेलं का कोणतं टॉपिक आहे बेटा. बघा बघा चुकत नाही माझं बोललेलं. L2 मायनस L1 आहे बेटा बरं का इथं. L2 मायनस L1 इज इक्वल टू याला गुप्त सारा म्हणतात बेटाला. भाड्याचं काम राहते का तसं राहते. L2 मायनस L1 इज इक्वल टू लॅम्बडा इन ब्रॅकेट L1 इंटू डेल्टा टी. लॅम्बडा इंटू L1 इंटू डेल्टा टी. आता आपल्याला या ठिकाणी काय काढायचं आपल्याला डेल्टा टी काढायचं. मग आता आपल्याला काय त्या ठिकाणी फॉर्म्युला लॅम्बडा
आता हे किती आहे 20.004 मायनस हे किती आहे बेटा 20 आहे मायनस किती बेटा हे 20 आहे त्या ठिकाणी 20 ठीक आहे मग हे किती इकडल्या साईडला बघा जे काही व्हॅल्यू आहे 115 मायनस 10 डिग्री सेल्सिअस हे 115 नाही बेटा हे 11.5 आहे 11.5 मायनस 10 इंटू अयो काय लिहिलं बघ बुक कळू तर द्या काय काय लिहिलं कळलं मी गेलं मला ते जरा माहिती बघून तर नाही लिहायला शिका का कमीत कमी एवढं का चाळ मला नाही काय मी जीड होऊन गेलो ते बघून तुमचं कोण कुठे गेले रे L2 minus L1 is equal to L2 minus L1 is equal to अरे काय झालं ना L2 minus L1 is equal अरे कोणाची नजर लागली की हराम करायची कोणी यालाच मला मध्ये त्याला हे येतात दौरे येतात त्याला झटकेवले जातात L2 minus L1 is equal to lambda into L1 into delta T मग डेल्टा T बरोबर काय येतंय L2 minus L1 lambda into L1 मग आता L2 ची किंमत L2 minus L1 आपल्याला दिलेलं आहे किती दिले पहिल्यांदा दिले 0.4 सेंटीमीटर बरोबर आहे त्याला लिहिता येते 4 × 10⁻³ मीटर -3 मीटर म्हणजे ह्याची व्हॅल्यू किती आहे 4 × 10⁻³ मीटर हे वाढलेला अंतर चेंज झालेला अंतर आहे लॅम्बडाची व्हॅल्यू आहे 11.5 × 10⁻6 पर डिग्री सेल्सिअस इंटू काय येते बेटा 20 मीटर कटवा किती येते बेटा हे 5 बरोबर आहे का रे बेटा 5 मग ह्या ठिकाणी पुढे पहा काय करता येईल आपल्याला खालचं वरी वरचं खाली करावं लागेल आपल्याला त्या ठिकाणी मग हे किती होतं रे वरी 4 होतं ना 4 × 10⁻³ खालचा मायनस वरी जाऊन काय होतो प्लस होतो काय होतो बेटा प्लस होतो खाली काय उरले 11.5 हे 5 नाही 20 आहे सॉरी 20 कटलं तर हे किती उरलं 5 हे किती आहे 1 वरी किती उरलं 1000 भागिले याचा गुणाकार करा 11.5 × 5 याचा गुणाकार केल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी येतं जवळपास 17.39 डिग्री सेल्सिअस किती येते बेटा 17.39 डिग्री सेल्सिअस आता पुढे आहे डेल्टा T इज इक्वल टू फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर फायनल हे तर माहिती आहे तुम्हाला इज इक्वल टू हा काय झाला Ti आणि हे मायनस डेल्टा T प्लस रे सॉरी त्याला मायनस इकडे गेला ना मग TF बरोबर काय येते बघा हे 18 डिग्री होता T इनिशियल टेम्परेचर आणि पुन्हा किती होता 17.39 होता पण अंदाजा किती येते 35.39 डिग्री सेल्सिअस 35 पॉइंट किती बेटा 39 डिग्री सेल्सिअस मग द ब्रिज विल बी इन गुड शेप अप टू किती डिग्री पर्यंत असेल बेटा 35.39 डिग्री सेल्सिअस किती पर्यंत असेल सांगा 35 बोला 35.39 डिग्री सेल्सिअस पर्यंत ब्रिज हा कोणत्या कंडिशनला असेल गुड कंडिशनला आणि इनिशियल टेम्परेचर किती होता 20 डिग्री सेल्सिअस लांबी किती होती बेटा त्याची 18 ना आणि चेंज नाही 20 होती सॉरी 20 होती आणि त्याचा चेंज किती झाला 4 सेंटीमीटर 0.004 that is 4 divided by 1000 4 divided by 1000 at 15 degree Celsius the height of Eiffel Tower ही 324 मीटर आहे हे कशाने बनलेलं आहे लोखंडाने what will be increase in the length in centimeter at 30 degree Celsius ला आज 15 डिग्री तापमानाला 324 मीटर आहे आणि जर समजा तापमान जर वाढला तर त्याच्यामध्ये किती बदल होईल ते तुम्हाला विचारलेलं आहे
डेल्टा टीचं तर माहिती आहे तुम्हाला, इनिशियल मायनस फायनल मायनस इनिशियल, किती उरलं डेल्टा टी सांगा, 15 डिग्री सेल्सिअस. लांबी किती आहे 324. कोएफिशियंट किती आहे सांगा बरं, 11.5 × 10⁻⁶ पर डिग्री सेल्सिअस. L2 मायनस L1 इज इक्वल टू काय, डेल्टा L1 इंटू डेल्टा टी. मग ह्याच्या किमती माहिती आहे तुम्हाला, ठेवा. 11.5 गुणिले 10 इंटू 10⁶ इंटू 324 मीटर इंटू 15 डिग्री सेल्सिअस. ज्यावेळेस तुम्ही याला सोडवसाल पूर्ण, तर आन्सर काय ते सांगा बरं का, 5.589 सेंटीमीटर. काय ते सांगा, 5.6 सेंटीमीटर. म्हणजे जे काही लेंथ मध्ये वाढ होणार आहे त्याच्या आयफेल टॉवरच्या 30 डिग्री तापमानाला, ते किती होईल सांगा बरं का बेटा, 5.589 सेंटीमीटर. फॉर्म्युला पाठ राहिल्याशिवाय गणित करता येईल का, नाही. नंबर 1 फॉर्म्युला, दुसरा म्हणजे गुणाकार करता आलं पाहिजे, नाहीतर गणित येणार नाही. Two substance A and B have specific heat C and 2C. A substance heat C आहे, B ची 2C आहे. A आणि B जर गिवन, जर समजा A ला जर Q हीट दिलं आणि B ला जर 4Q जर हीट दिलं, तर चेंज इन द टेम्परेचर is the same if the mass of A is m. What is the mass of B चा मास काय असेल पहा बेटा. स्पेसिफिक हीट आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं होतं. आता ह्या ठिकाणी पहिल्यांदा काय दिले, स्पेसिफिक हीट C आणि B चे काय दिले 2C. हीट काय दिले ह्या ठिकाणी बघा, अमाउंट ऑफ हीट A ची काय दिले Q आणि B ची काय दिले 4Q. डेल्टा T म्हणजे चेंज इन टेम्परेचर दोघांसाठी सेम आहे. मास A ऑब्जेक्टचं काय m1 आहे, m आहे. मास B ऑब्जेक्टचं काय आहे ते तुम्हाला काढायचं आहे. Q इज इक्वल टू फॉर्म्युला येते m × C × डेल्टा T, m × C × डेल्टा T. C म्हणजे काय, स्पेसिफिक हीट आहे. मग डेल्टा T काढायचं इज इक्वल टू Q डिवाइडेड बाय MC येतं. मग डेल्टा T काय आहे, दोन्ही ऑब्जेक्टसाठी सेम आहे. A आणि B मध्ये दोघांची तुलनात्मक करा. काय येतं बेटा, Q ऑफ E इज इक्वल टू Q ऑफ B खाली m ऑफ A इंटू C ऑफ A m ऑफ B इंटू C ऑफ B. म्हणजे काय, मास ऑफ A स्पेसिफिक हीट ऑफ A, मास ऑफ B स्पेसिफिक हीट ऑफ B. जे काही आहे त्या ठिकाणी सांगितलं हे, दॅट इज जे काही अमाउंट ऑफ हीट रिक्वायर्ड A ला आणि अमाउंट ऑफ हीट रिक्वायर्ड B ला आहे. ज्यावेळेस आपण याला करू, केल्याच्या नंतर काय काय त्या ठिकाणी येते पहा. मग हिची व्हॅल्यू काय दिली Q दिले, ह्याची व्हॅल्यू काय दिली MC दिले, ह्याची काय दिले 4Q दिले, ह्याची काय दिले MB तर काढायचे मास ऑफ दुसऱ्या ऑब्जेक्टचं, आणि पुन्हा काय दिले 2C दिले. CC दोन्हीकडलं कटतंय, QQ दोन्हीकडलं कटतंय. इथे काय उरला 1, इथे काय उरला 1, इथे काय उरलता 4. पण एक खालचा कटीला, खालचा काय केला कटीला, कटीलावर बेक बे बेदोनी 4. इथे काय उरलं 2. आता दाखवतो मी करून, इथलं ते एवढंच हो का. C कटला, C कटला, Q कटला, Q कटला, कटला का नाही रे. इथं काय सांगा बरं का, 1 उरला, खाली m उरला. हे वरी काय बेटा, बेक बे बेदोनी 4. 2 उरला, खाली काय उरला बेटा m ऑफ B. काय उरला m ऑफ B. खालचा भागाकार इकडे जाऊन काय होतं बेटा सांगा बरं का, गुणाकार. टॉइल्स ऑफ m, टॉइल्स ऑफ m. म्हणजे m ऑफ B किती आला सांगा, टॉइल्स ऑफ m. दिस इज द मास ऑफ B. हे काय आहे, B चा मास आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत असतो. आणि लास्ट पहा बेटा या ठिकाणी, व्हेन अ सबस्टन्स हॅव्हिंग मास 3 किलोग्राम, एखादी सबस्टन्स आहे त्याचा मास 3 किलोग्राम आहे, रिसीव्स त्या ठिकाणी 600 कॅलरी ऑफ हीट. कॅलरी आहे हीट, आलो थांब. इट्स टेम्परेचर इन्क्रीज बाय 10 डिग्री सेल्सिअस ने तापमान वाढतं. व्हॉट इज द स्पेसिफिक हीट ऑफ दॅट सबस्टन्स. स्पेसिफिक हीट काय असेल, C काढायचं आहे. तर Q 600 कॅलरी, डेल्टा T 10 डिग्री, स्पेसिफिक हीट. फॉर्म्युला आहे Q इज इक्वल टू m × C × डेल्टा T आहे. मग C बरोबर काय त्याची काय येते लिहा. Q ची किंमत 600 आहे, m ची किंमत 3000 आहे आणि डेल्टा T ची किती आहे 10 आहे. 0 कटवा 0 कटवा 0 कटवा. मग कटवल्याच्या नंतर आन्सर काय ते 0.02 डिग्री, सॉरी 0.02 कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. हे काय आहे बेटा, स्पेसिफिक हीट ऑफ सबस्टन्स आहे. काय सांगा बरं का, हे स्पेसिफिक हीट ऑफ सबस्टन्स आहे. ओके.